नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. योगायोगाने कोल्हापूरच्या दिशेने निघालो आहे आणि तेव्हाच माझ्या हातामध्ये सरकारचा एक आदेश पडला आहे. त्या आदेशाचं जर मूल्यमापन केलं तर जो शक्तिपीठ खूप चर्चेत आहे त्या शक्तिपीठाची अलाइनमेंट अधिकृतपणे सरकारनं आज बदलली. त्याचा आदेश आहे आणि अलाइनमेंट नेमकी कोणत्या जिल्ह्यातनं कुठून कशी बदलण्यात आली आहे त्याचे सगळे तपशील मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर या महामार्गाची लांबी वाढली आहे आणि कदाचित ही पण शक्यता आहे की हा जो महामार्ग सुरुवातीला 55,000 कोटी, नंतर मग 86,000 कोटी आणि आता शक्यतेनुसार साधारणपणे 1,00,000 कोटी रुपये एवढा खर्च या महामार्गासाठी येईल. आधी मी तुम्हाला सरकारच्या आदेशाची प्रत दाखवतो जी माझ्या हातामध्ये आहे आणि त्याचं जे विश्लेषण आता मी वाचल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की महाराष्ट्र शासनानं 1 एप्रिल म्हणजे आजच्या तारखेत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नागपूर गोवा द्रुतगती शीघ्र संचार मार्ग, ज्याला महाराष्ट्र शक्तिपीठ महामार्ग म्हटलं आहे, जो पूर्वी मंजूर झाला होता त्याची आखणी बदलून नवीन सुधारणित आखणी अंतिम मान्यता देण्यात आलेली आहे. त्यामुळं विदर्भापासून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रासह तळ कोकणातले आणि गोव्याचे जे लोक आहेत त्यांच्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा विश्लेषणात्मक व्हिडिओ आहे. ज्या व्हिडिओतनं तुम्हाला या महामार्गाचे सगळे तपशील अधिकृतपणे कळतील की नेमकं काय झालं. आता बघा, 2024मध्ये मंजूर झालेली मूळ आखणी पूर्णपणे रद्द करण्यात आलेली नाही. त्यामुळे जसं जसं तुम्ही हा व्हिडिओ बघत जाल तसं तसं तुम्हाला कळेल की त्याची जी आखणी होती ती आखणी नेमकी कुठं बदलली आहे आणि कशा स्वरूपात बदलली आहे. फक्त काही जिल्ह्यामध्ये बदल केलेत, एक जिल्हा नव्याने जोडला आहे आणि काही भागामध्ये सुधारणा केल्यात. आणि कोणता नवीन जिल्हा जोडला आहे, कोणत्या भागात सुधारणा केल्या ते समजून घ्यायचं असेल तर आपण पुढं जाऊ. नवीन लांबी आता 856.765 किलोमीटर झाली आहे, जी पूर्वी 802.592 किलोमीटर होती. म्हणजे जवळपास 54 किलोमीटरचा हा मार्ग वाढवण्यात आला आहे. आता तो कुठं वाढवला आहे तेही सांगतो मी. फक्त काही जिल्ह्यात बदल केलेत आणि एका जिल्ह्यानं जो नव्याने जोडला आहे त्यामुळं महामार्गाचं नाव शक्तिपीठ महामार्ग हे जसं आहे तसंच आहे. हा प्रवेश नियंत्रित एक्सप्रेस वे राहील, म्हणजे कुणालाही या महामार्गावरती कशाही पद्धतीनं एंट्री आणि एक्झिट करता येणार नाही. एकदा तुम्ही एंट्री केली की नंतर एका विशिष्ट टप्प्यानंतरच तुम्ही ते एक्झिट करू शकाल. पूर्वीची आखणी काय होती की जी बदलली आहे, तर पूर्वीची आखणी होती 7 फेब्रुवारी 2024ची. याची सुरुवात पवनार जिल्हा वर्धा आणि समाप्ती पत्रादेवी जिल्हा सिंधुदुर्ग इथं होणार होती, कारण मुंबई गोवा एक्सप्रेसवेला हा मार्ग जाऊन जोडला जाणार होता. त्यामुळं हा नागपूर ते गोवा असा मार्ग झाला होता. मूळचा तो गोव्यापर्यंत नाही आहे, तो पत्रादेवीपर्यंत. एकूण लांबी जी सुरुवातीची होती ती 802.592 किलोमीटर होती. कोणते जिल्हे होते पूर्वी? वर्धा, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग. पण आता एक नवीन जिल्हा त्याच्यामध्ये ॲड झाला आहे. तो नवीन जिल्हा आहे सातारा. सातारा जिल्ह्यातनं ही अलाइनमेंट जाईल. 15 ऑक्टोबर 2024 नंतर कोल्हापूर जिल्ह्यातील काही तालुक्यांची जसे की शिरोळ, करवीर, हातकणंगले, कागल, भुदरगड, आजरा ही आखणी रद्द करण्यात आली होती. 28 ऑगस्ट 2025च्या निर्णयानं पवनार ते सांगलीपर्यंतची आखणी कायम ठेवली होती आणि उर्वरित भागासाठी नवे पर्याय शोधण्याचं काम सुरू झालं होतं. आत्ताची सुधारित जी आखणी आहे ते आपण आता प्रत्येक जिल्हानिहाय बघू, म्हणजे तुमच्या मनातल्या कोणत्याच प्रश्न बाकी राहणार नाहीत. यवतमाळमध्ये, वर्धा आणि यवतमाळमध्ये जी मूळ आखणी आणि त्याचं आरेखन होतं त्याची स्थिती काय आजची, तर दिग्रज इथपर्यंत या जिल्ह्यातली कोणतीही आखणी बदललेली नाही. बीड, मूळ आखणी बदलली आहे का? नाही, मूळ आखणीच कायम. लातूर, मूळ आखणी बदलली का? नाही, मूळ आखणी कायम. नांदेड, मूळ आखणी बदलली का? नाही, मूळ आखणी कायम. नाही, माफ करा, नांदेड जिल्ह्यामध्ये मूळ आखणी जी होती त्याच्यात सुधारणा करण्यात आली आहे. त्याचे तपशील मी सांगतो. हिंगोलीतली मूळ आखणी जी होती त्याच्यात सुधारणा करण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यातली जी मूळ आखणी होती त्याच्यात सुधारणा करण्यात आली आहे. धाराशिव, जो पूर्वीचा उस्मानाबाद जिल्हा आहे, त्यातली मूळ आखणी काय होती त्याच्यात सुधारणा करण्यात आली आहे. सोलापूर, मूळ आखणी काय होती त्याच्यात सुधारणा करण्यात आली आहे. सांगली, मूळ आखणी ती कायम होती पूर्वी, त्याच्यात आता सुधारणा करण्यात आली.
कोल्हापूर मूळ अखनी काही भाग रद्द झाला आहे, त्याच्यात सुधारणा करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग मूळ अखनी सुधारणी करण्यात आलेली आहे आणि सातारा जो जिल्हाच पूर्वी नव्हता तो आता नव्याने जोडला गेला आहे. आता नवीन सुरुवात कुठून होईल हा प्रश्न पडला असेल तुम्हाला. तर दिग्रस तालुका वर्धा जिल्हा वर्धा साखळी क्रमांक 00 क्रिमी इथून तो सुरुवात होईल. समाप्ती बांद्रा आपला बांदा, पूर्वी जो पत्राचाळ होता तो आता बदलला आहे. आता बांदा सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणचा साखळी क्रमांक 856.765 म्हणजे तेवढा मार्ग आता पत्राचाळ ऐवजी मला पत्राचाळ सतत येते कारण मधल्या भागामध्ये आपण पत्राचाळीवरती खूप वेळेला बोललो म्हणून पत्रादेवी ऐवजी आता तो बांद्याला समाप्त होईल. राईट. एकूण जिल्हे 13 असतील, ज्याच्यात सातारा जिल्ह्याचा आता समावेश झाला आहे. तालुके एकूण 40 असतील. महाराष्ट्रातील प्रमुख शक्तिपीठं माहूर, तुळजापूर, कोल्हापूर आणि एकूण 21 धार्मिक स्थळं जोडली जाणार आहेत. नागपूर ते गोवा जो प्रवासाचा सध्याचा वेळ आहे तो 18 तासाऐवजी साधारणपणे 8 तासाचा होईल. हे बदल का केलेत? कारण लोकप्रतिनिधी आणि तिथं असलेल्या मंत्र्यांच्या सांगण्यावरून हे बदल करण्यात आलेले आहेत. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळानं, ज्याला MSRDC म्हणतो, त्यांनी IRC मार्गदर्शक तत्व याचा वापर करून प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली. सर्व पर्यायी आखणींचा अभ्यास करून सर्वात योग्य आणि सुधारित आखणी करण्यात आल्याचं सरकारनं आपल्या ह्या नव्या आरेखनामध्ये म्हटलं. याचा सारांश काय? तर पूर्वीची आखणी पवनार पत्रादेवी ऐवजी आता दिग्रस ते बांदा पर्यंत सुधारित हा महामार्ग असणार आहे. 4 जिल्ह्यात काहीच बदल नाही आहेत. 8 जिल्ह्यात मार्ग बदललाय किंवा सुधारला आहे आणि सातारा जिल्हा पूर्णपणे नव्यानं समाविष्ट करण्यात आला आहे. लांबी वाढली आहे पण महामार्ग अधिक चांगला, अधिक धार्मिक स्थळं जोडणारा आणि अधिक जलद झाला आहे. तर या संदर्भातली महाराष्ट्र सरकारची ही जी अधिकृत प्रत आहे त्या अधिकृत प्रतीप्रमाणे मी तुम्हाला आता हे महामार्गाचे नव्याने तपशील सांगितलेत. याचा अर्थ असा की या महामार्गाची पूर्वीची जी काही किंमत होती बांधकामाची ती आता वाढली आहे. ती साधारणपणे 1,00,000 कोटी रुपयापर्यंत जाईल. पूर्वी माझ्या माहितीप्रमाणे आणखी त्याच्यात वाढ झाली असावी. 1 किलोमीटरसाठी जे भूसंपादन झालं होतं त्याच्यासाठी 18 कोटी रुपये लागत होते फक्त भूसंपादनासाठी. बहुधा त्याच्यामध्ये पण वाढ झालेली आहे. बांधकामाचा जो काही दर्जा नव्याने त्यांनी बघितला आहे त्याच्यामध्ये पण वाढ झालेली आहे. आणि एकूणच हा महामार्ग करण्याच्या दृष्टीनं सरकारनं आज एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. अर्थात तुम्हाला हाही प्रश्न पडला असेल ना की ह्याच्यामध्ये किती आणखी अशी नवीन गावं आहेत की ज्याच्यात सुधारणा झाली आहे, किती नवीन गावं साताऱ्यातली ॲड झाली आहेत, किती नवीन गावं कोल्हापुरातली ॲड झाली आहेत, तेही मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्यासाठी पुढच्या भागाची प्रतीक्षा करा. कारण आत्ता ह्या क्षणाला जो सर्वात मोठा निर्णय आला होता तो निर्णय मला तुम्हाला सांगायचा होता जो मी आता सांगितला. थांबूया.